पुढच्या 3 दिवसांमध्ये शिंदेची शिवसेना घोषणा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बैठकीमध्ये 6 खासदारांची गैरहजेरी, त्यानंतर हे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार अशी माहिती। पुढच्या 3 दिवसात ही घोषणा होऊ शकते। 6 खासदारांच्या विलीनीकरणासंदर्भात शिंदेच्या शिवसेनेकडून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। सूत्रांमार्फत ही माहिती सध्या समोर आली आहे। तर फुटलेल्या 6 खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येणार आहे। फुटलेल्या 6 खासदारांच्या घराबाहेर आतापासूनच सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। तर पुढच्या 3 दिवसांमध्ये शिंदेची शिवसेना घोषणा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि जे फुटलेले 6 खासदार आहेत त्यांच्या घरासमोर देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। काही वेळापूर्वी म्हणजे संसदीय समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमधून फुटला त्याला तुडवा असं म्हटलेलं होतं। बाळासाहेबांच्या आदेशाची त्यांनी शिवसैनिकांना आठवण करून दिली होती आणि त्यानंतर आता फुटलेल्या खासदारांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येत आहे। बीडमध्ये देखील शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। 6 खासदारांचे पुतळे जाळून निषेध करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या 6 खासदारांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। तर शिवसेना पुन्हा एकदा फुटलेली आहे। 6 खासदार शिंदेकडे जात आहेत। पुढच्या 3 दिवसात शिंदेची शिवसेना या संदर्भामधली घोषणा करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन टायगर बाबत शिंदे माहिती देणार अशी माहिती देखील सूत्रांची आहे। तर पुढच्या 3 दिवसांमध्ये शिंदेची शिवसेना घोषणा करणार आहे। हे खासदार नेमके शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असून ते ऑपरेशन टायगर नेमकं कसं राबवण्यात आलं या संदर्भातली शिंदे माहिती देतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यासाठी शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील सूत्रांमार्फत कळतंय। पुढच्या 3 दिवसात ही घोषणा होणार आहे। 6 खासदारांच्या विलीनीकरणासंदर्भात ही घोषणा असणार आहे अशी सूत्रांची माहिती। 2022 मध्ये शिंदे ज्यावेळेला शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेला देखील त्यांनी ऑपरेशन टायगर असं याला नाव देण्यात आलं होतं आणि त्याची माहिती शिंदेने दिली होती की हे ऑपरेशन कसं राबवण्यात आलं। अक्षरशः त्यांनी ते विधानसभेमध्ये सुद्धा भाषणावेळी हे सांगितलेलं होतं। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, काय सांगाल? शिंदे स्वतः पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन टायगर संदर्भात माहिती देणार असं कळतंय, काय सविस्तर अपडेट? नक्कीच आपण पाहतोय बघा, अत्यंत महत्त्वाची घडामोड दिल्लीमध्ये सध्या घडताना पाहायला मिळते। एकीकडे पार्लमेंटरी बोर्डची बैठक झाली, त्यामध्ये हे 6 खासदार जे शिवसेना ठाकरे पक्षातून फुटलेले आहेत ते हजर राहिलेले नाही आहेत। त्यामुळे आता शिवसेनाचे जे 6 खासदार आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले असं बोललं जात आहे। अनेक सूत्रांच्या माहितीनुसार आता 2 दिवसामध्ये लोकसभा अध्यक्षांसोबतचा या गटाचा जो फोटो आहे तो सुद्धा जाहीर केला जाईल आणि 2 दिवसामध्ये जे अधिकृत पत्र आहे ते सुद्धा जाहीर केलं जाईल। सर, फक्त बैठकीचं आता अजून बैठक चालू की संपली? कारणे दाखवा आता नोटीस अरविंद सावंत हे करतात। आजच पाठवली जाईल सगळ्यांना नोटीस? कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे? हीच आहे, कारणे दाखवा आता तुम्ही का नाही आला याचाच विचार नाही होणार आहे। अच्छा, पण सर आता हे सगळे खासदार फुटले असं म्हणायचं, कारण हे आले नाहीत, तुम्हाला अपेक्षा होती येण्याची? कसं म्हणणार? सर, पण तुम्हाला अपेक्षा होती सगळ्यांना येण्याची? अभी नोटीस बैठक सुरू आहे असं म्हणायचं? क्या पूछेंगे सर, क्या पूछ रहे हैं इनसे सवाल? पूछेंगे कि भाई आपको व्हिप जारी किया हुआ था, आपको ईमेल किया, व्हाट्सएप किया, आपको वो मिला भी और इसके कोई कारण भी आपने बताए नहीं कि अगर आप आने वाले हैं नहीं आने वाले उसका कोई ये नहीं किया तो आपका एब्सेंस इस तरह से देखा जाए। तुम्हाला अपेक्षा होती देसाई साहेब शेवटपर्यंत येतील म्हणून, पण आता उद्धव साहेबांशी काय बोलणं झालं का? उद्धव साहेबांशी बैठकीत काय बोलणं झालं होतं? देसाई साहेब सर फक्त बैठकीचं आता अजून बैठक चालू की संपली? कारणे दाखवा आता नोटीस अरविंद सावंत हे करतात। आजच पाठवली जाईल सगळ्यांना नोटीस? कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे? हीच आहे, कारणे दाखवा आता तुम्ही का नाही आला याचाच विचार नाही होणार आहे। अच्छा, पण सर आता हे सगळे खासदार फुटले असं